जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मला जायचं होतं कोकणामध्ये। तर माझी रिक्षा इथे ठेवली मी। मला जायचं होतं सगळ्यात पहिले ठाण्याला गाडी घ्यायला। गाडी घेऊन मला परत डोंबिवलीला यायचं होतं। मी रिक्षा पकडली आणि डोंबिवली स्टेशनला आलो। तिकीट वगैरे काढून घेतलं। स्टेशनवर बघितलं गर्दी कमी होती। ट्रेनमध्ये चढायला भेटलं मला। ट्रेन पकडून मी आलो ठाणा स्टेशनला। ठाणा स्टेशनवरून परत मला रिक्षा करून जायचं होतं बाळकुमला। जे बिल्डिंगचं नाव होतं हायलँड हेवन म्हणून। रिक्षा पकडून मी आलो हायलँड हेवनला। इथं ब्रिजा गाडी उभी होती, ती गाडी घेऊन मला जायचं होतं डोंबिवलीला। तर गाडी घेऊन मी निघालो मानकोलीच्या दिशेने। रस्ता पूर्ण खाली होता, ट्रॅफिक वगैरे कुठे काय लागलं नाही। मग मी आलो डोंबिवलीला पेन्सीनगरला। इथं कस्टमर उतरवत होते। मी सामान वगैरे घेऊन आलो, गाडीमध्ये ठेवलं। सगळं सामान व्यवस्थित ठेवलं। सामान ठेवून मग आम्ही निघालो कोकणासाठी। सगळ्यात पहिले आम्ही आलो पेट्रोल पंपावरती। इथं गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं। मग गाडीचा एक छोटासा पंक्चर होता, पंक्चर पण काढून घेतलं। मग निघालो आम्ही कोकणासाठी। दुपारी 1 वाजता आम्ही जोशी वडेवाल्याची इथं जेवणासाठी थांबलेलं। जेवण वगैरे करून घेतलं। मग पुढे आम्हाला हॉटेल भेटणार की नाही ते माहीत नव्हतं। व्हेज हॉटेल होतं म्हणून जेवण वगैरे करून घेतलं। मग फायनली आम्ही आलो रत्नागिरीमध्ये। इथं आम्हाला एक 10 मिनटं एका माणसाला भेटायचं होतं। मग ते लोक भेटले। मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी। मग जाता जाता रत्नागिरीच्या ब्रिजच्या इथं एक चांगला सीन होता सूर्याचा, त्याचा व्हिडिओ वगैरे बनवून घेतलं। फायनली आम्ही आलो लिंबूची वाडीला। जे ज्यांचं घर होतं, घर खूप सुंदर होतं। घराच्या बाहेर सगळं शेणाने सारवलेलं, आतमध्ये एक कुत्रा बसलेला, त्याचा पण व्हिडिओ बनवून घेतलं। हातपाय वगैरे धुवून मी आलो त्यांच्या घरात। सगळं घर व्यवस्थित होतं, सामान वगैरे ठेवलं। मग आम्ही निघालो आरती करण्यासाठी। शंकराचं मंदिर होतं इथं, आरती वगैरे करून घेतलं। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।